जर मी असं म्हटलं की जगातल्या सर्वात ताकदवान, सर्वात हुशार आणि शूर व्यक्तीला उद्ध्वस्त करणं सर्वात सोपं असतं, तर हम्म. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं खरं. हो ना. कारण आपल्याला वाटतं की अशा माणसाला हरवण्यासाठी एखाद्या मोठ्या शस्त्राची किंवा सैन्याची गरज असेल, पण तसं नाहीये. नक्कीच नाही. गरज असते ती फक्त दोनच गोष्टींची. एक म्हणजे त्या व्यक्तीच्या मनातील एखादी सुप्त असुरक्षितता आणि दुसरं म्हणजे एक खोटा पुरावा. अगदी बरोबर. आजची आपली ही सखोल चर्चा मानवी भावनांच्या एका अत्यंत गडद आणि थोड्या गुंतगुंतीच्या बाजूवर प्रकाश टाकणार आहे. आज आपल्याकडे जो मुख्य स्रोत आहे तो आहे विल्यम शेक्सपियर यांची जगप्रसिद्ध शोकांतिका ओथेलो. हम्म. आपण इथे फक्त या नाटकाची कथा काय आहे हे नाही सांगणार आहोत, तर आपण हे पाहणार आहोत की एखाद्याच्या मनात संशयाचं बीज नक्की कसं पेरलं जातं आणि ते संशयाचं विष कसं हळूहळू एका बलाढ्य माणसाला आतून पूर्णपणे पोखरून काढतं. चला तर मग या सर्व गोष्टींचा उलगडा करूया. या स्रोतांचा अभ्यास करताना सर्वात पहिली गोष्ट जी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हे नाटक वरवर पाहता जरी एका सैनिकाची आणि त्याच्या प्रेमाची कथा वाटत असली हो, तरी मुळात ते एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. म्हणजे प्रेम, विश्वास, मत्सर आणि फसवणूक या ज्या मानवी भावना आहेत ना, त्यांचं एवढं अचूक विश्लेषण मला तरी दुसरं कुठे पाहायला मिळत नाही. खरंय. आता यातला नायक आहे ओथेल्लो. हो. तो व्हेनिस शहराचा एक अत्यंत पराक्रमी आणि प्रामाणिक सेनापती आहे. तो युद्धभूमीवरचा असा एक वाघ आहे ज्याच्या एका आदेशावर संपूर्ण सैन्य चालतं. पण इथेच एक अत्यंत महत्वाची गोम आहे आणि मला वाटतं हीच गोष्ट ह्या संपूर्ण शोकातिकेचा पाया रचते. ओथेल्लो हा मूळचा आफ्रिकन आहे. हां. तो मूर आहे. अगदी. म्हणजे व्हेनिससारख्या युरोपीय आणि गोऱ्या लोकांचं वर्चस्व असलेल्या शहरात तो एक बाहेरचा माणूस आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बघा, त्याच्या शौर्यामुळे आणि यशामुळे व्हेनिसचे लोक त्याचा आदर नक्कीच करतात, त्याला सैन्याचं नेतृत्वही देतात. पण तरीही तो त्यांच्यातला एक कधीच नसतो. एक पुसटशी पण न ओलांडता येणारी रेषा तिथे कायम असते. नक्कीच. आणि याच पार्श्वभूमीवर त्याची भेट होते डेस्डेमोना नावाच्या एका मुलीशी, जी एका श्रीमंत आणि उच्चभ्रू सरदाराची मुलगी आहे. बर. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि गुप्तपणे लग्न करतात. आणि इथे डेस्डेमोनाचं जे प्रेम आहे ते अत्यंत खरं आणि निष्पाप आहे. तिला ओथेलोच्या वंशाची किंवा तो कुठून आलाय याची कोणतीही अडचण नाहीये. ती फक्त त्याच्या शौर्यावर आणि त्याच्या मनावर प्रेम करते. पण जर आपण ओथेलोच्या मानसिकतेचा विचार केला ना तर तिथे एक मोठा संघर्ष आहे. कसा काय? तो सेनापती म्हणून कितीही यशस्वी असला तरी एका अनोळखी समाजात तो वावरतोय, जो समाज त्याला आतून पूर्णपणे स्वीकारत नाहीये. तिथे स्वतःचं स्थान टिकून ठेवण्यासाठी त्याला सतत एक मानसिक युद्ध लढावं लागतं. अच्छा, म्हणजे ही परिस्थिती एखाद्या आधुनिक काळातल्या उदाहरणासारखी वाटते मला. समजा एखादी व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या आणि प्रतिकूल पार्श्वभूमीतून येते. एखादी व्यक्ती एक छोट्याशा गावातून आलीये आणि केवळ स्वतःच्या हिमतीवर कॉर्पोरेट जगात सर्वोच्च शिखरावर पोहोचलीये. अगदी अचूक उदाहरण आहे. हो ना. ती व्यक्ती एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीची सीईओ बनते. सगळे तिला मान देतात, पण तरीही आतून कुठेतरी वाटत असतं की आपण या लोकांसारखे नाही आहोत, किंवा हे लोक आपल्याला मनापासून स्वीकारणार नाहीत. मी या पदासाठी खरोखर पात्र आहे का? ही जी असुरक्षिततेची भावना असते, ज्याला आपण आजच्या भाषेत इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतो. हो, इम्पोस्टर सिंड्रोम. ती तिच्या मनात घर करून असते. ओथेल्लोची अवस्था काहीशी अशीच आहे असं म्हणता येईल का? अगदी तंतोतंत अशीच आहे. आणि हीच ती भावनिक दरी आहे जिचा गैरफायदा पुढे घेतला जातो. ओथेल्लो युद्धभूमीवर कितीही शक्तिशाली असू दे, भावनिक पातळीवर तो अत्यंत असुरक्षित आहे. हो, तो स्वभाव त्याच्यात नाहीच आहे. तो सरळमार्गी आहे आणि अतिशय भावनाशील आहे. आणि जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात अशी एखादी खोल असुरक्षितता असते ना, तेव्हा ती एका उघड्या जखमेसारखी असते. बापरे. आणि या कथेत याच जखमेवर मीठ चोळण्यासाठी एका अत्यंत भयानक पात्राचा प्रवेश होतो. आयागो. म्हणजे ओथेलो आणि डेस्डेमोना यांच्यातलं प्रेमाचं इतकं मजबूत नातं नक्की कसं कमकुवत होतं, या प्रश्नाचं सगळं उत्तर या आयागो नावाच्या माणसामध्ये दडले. हो. आपल्या स्रोतांमध्ये आयागोला अत्यंत कपटी आणि मत्सरी म्हटलंय. तो ओथेलोचाच सहकारी आहे ना? अगदी. तो त्याच्या हाताखाली काम करतो. आणि ओथेलोने कॅसिओ नावाच्या एका दुसऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याला प्रमोशन दिल्यामुळे आयागोच्या मनात ओथेलोबद्दल प्रचंड राग निर्माण होतो. पण इथेच मला वाटतं खरी रंजक गोष्ट सुरू होते. सांगा. म्हणजे केवळ एका प्रमोशनसाठी कोणी आपल्याच बॉसचं संपूर्ण आयुष्य, त्याचं लग्न, त्याचं अस्तित्व उद्ध्वस्त करायलाही निघेल, हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? म्हणजे राग येणं साहजिक आहे, पण कुणाचा पूर्ण विनाश करण्याची पातळी गाठणं हे थोडं अतार्किक वाटतं मला.
हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे, पण यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे आयागोचं हे पात्र मानसिकतेच्या एका अत्यंत गडद छटेचं प्रतिनिधित्व करतं. हा केवळ नोकरीचा किंवा प्रमोशनचा प्रश्न नाहीये. अच्छा, मग नक्की काय आहे? मानसशास्त्रात ज्याला डार्क ट्रायड व्यक्तिमत्व म्हटलं जातं, त्याचं आयागो हे एक उत्तम उदाहरण आहे. माणसाच्या मनातला दुखावलेला अहंकार जेव्हा व्यावसायिक मत्सराची सीमा ओलांडतो आणि वैयक्तिक सुडाचं रूप घेतो, तेव्हा तो किती भयानक आणि धूर्त असू शकतो हे इथे दिसतं. आयागोला केवळ कॅसिओचा राग आलेला नाहीये, तर त्याला ओथेल्लोच्या यशाचा, त्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचा आणि मुख्य म्हणजे त्याच्या चांगुलपणाचा मत्सर वाटतोय. म्हणजे त्याला ओथेल्लो चांगला माणूस आहे हेच सहन होत नाहीये. अगदी. त्याला ओथेल्लोला त्याच मानसिक वेदना द्यायच्या आहेत ज्या तो स्वतःतून अनुभवतोय. थांबा, म्हणजे असा माणूस कोणताही तार्किक विचार करत नाही, त्याला स्वतःचा काहीच फायदा नकोय, तर त्याला फक्त दुसरा माणूस उद्ध्वस्त होताना पाहायचा आहे. हो, त्याला विध्वंस करण्यातच आनंद मिळतो. मग अशा माणसाशी लढायचं तरी कसं, जो तर्काच्या किंवा फायदा तोट्याच्या आधारावर चालतच नाही? हाच तर सर्वात मोठा धोका आहे ना. आणि तो थेट ओथेल्लोशी युद्ध करायला जात नाही, कारण त्याला माहितीये की समोरासमोरच्या लढाईत ओथेल्लोला हरवणं अशक्य आहे. त्यामुळे तो एक मानसिक युद्ध पुकारतो. तो ओथेल्लोच्या सर्वात कमकुवत दुव्यावर, म्हणजेच त्याच्या असुरक्षिततेवर आणि डेस्डेमोनावर असलेल्या त्याच्या प्रेमावर वार करायचा ठरवतो. मग हा सूड घेण्यासाठी तो नक्की काय करतो? आपल्या स्रोतांमध्ये असा उल्लेख आहे की आयागो ओथेल्लोच्या मनात डेस्डेमोना आणि कॅसिओ यांच्याबद्दल संशय निर्माण करतो. पण तो हे साध्य कसं करतो? तो थेट जाऊन ओथेल्लोला असं सांगत नाही की तुझी पत्नी तुझा विश्वासघात करतेय. अजिबात नाही. जर त्याने थेट तसं सांगितलं असतं तर ओथेल्लोने लगेच पुरावा मागितला असता किंवा त्याला शिक्षा केली असती. हो ना. आयागोची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि भयानक आहे. आजच्या काळात ज्याला आपण गॅसलाइटिंग म्हणतो ना, तो त्याचा पुरेपूर वापर करतो. तो संशयाचं बीज अतिशय हळूवारपणे पेरतो. तो अशा पद्धतीने वागतो जणू काही त्याला एखादं खूप मोठं रहस्य माहितीये, पण तो ओथेल्लोला ते सांगू इच्छित नाहीये. तो जाणीवपूर्वक अर्धिवट वाक्य बोलतो. उदाहरणादाखल जेव्हा कॅसिओ आणि डेस्डेमोना एकत्र बोलत असतात तेव्हा आयागो तिथे ओथेल्लोसोबत येतो आणि मुद्दाम पुटपुटतो की मला हे काही ठीक वाटत नाही. अच्छा. आणि जेव्हा ओथेल्लो विचारतो की तू काय म्हणालास, तेव्हा आयागो विषय बदलतो. अरे बापरे. म्हणजे तो ओथेल्लोच्या मनात एक कुतूहल आणि अस्वस्थता निर्माण करतो. तो स्वतःहून माहिती देत नाही, तर तो ओथेल्लोला ती माहिती काढण्यासाठी भाग पाडतो. बरोबर. यामुळे ओथेल्लोला असं वाटू लागतं की तो स्वतःच हे सत्य शोधून काढत आहे. अगदी तंतोतंत आयागो ओथेल्लोच्या मनात असा विचार पेरतो की डेस्डेमोना व्हेनिसची एक उच्चभ्रू गोरी स्त्री आहे आणि ओथेल्लो कोण आहे, तर एक बाहेरचा माणूस. तीच जुनी असुरक्षितता. हो, ती कॅसिओसारख्या तिच्याच समाजातल्या एका गोऱ्या आणि रुबाबदार अधिकाऱ्याकडे आकर्षित होऊ शकते. ही शक्यता तो ओथेल्लोच्या असुरक्षित मनाला अगदी सहज पटवून देतो. तो ओथेल्लोला वारंवार टोचून सांगतो की तिने तिच्या वडिलांना फसवून तुमच्याशी लग्न केलंय, मग ती तुम्हालाही फसवू शकते. बापरे, हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे तो ओथेल्लोच असुरक्षिततेचा वापर त्याच्या विरुद्ध शस्त्र म्हणून करतोय. आणि या मानसिक खेळात एक भौतिक वस्तू सर्वात मोठी भूमिका बजावते, तो म्हणजे एक छोटासा रुमाल. हो, तो रुमाल. ओथेल्लोने डेस्डेमोनाला प्रेमाची पहिली भेट म्हणून दिलेला तो नक्षीदार रुमाल. आयागो अशी काही खेळी खेळतो की तो रुमाल कॅसिओच्या खोलीत सापडतो आणि ओथेल्लोसाठी तो रुमाल डेस्डेमोनाच्या विश्वासघाताचा सर्वात मोठा आणि एकमेव पुरावा बनतो. अगदी. हे मला अगदी आजच्या सोशल मीडियाच्या युगासारखं वाटतंय. हां, हे सादृश्य अतिशय चपखल आहे. पण हे कसं घडतं हे थोडं सविस्तर सांगता येईल का? हो, म्हणजे बघा ना, आजकाल आपण पाहतो की एखाद्याचा साधा मेसेज, एखादा फोटो किंवा इंटरनेटवरील एखादी पोस्ट चुकीच्या संदर्भात, म्हणजे आपण ज्याला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट म्हणतो, तशी दाखवून एखाद्याच्या चारित्र्यावर कसा संशय निर्माण केला जातो. अगदी बरोबर. तो रुमाल कॅसिओकडे असणं याचा अर्थ डेस्डेमोना चुकीची आहे असा होत नाही. बरोबर. तो रुमाल कुणीही चोरू शकतो किंवा गहाळ होऊ शकतो. पण आयागोने ती परिस्थिती अशी काही रंगवली आहे की ओथेलोला त्या एका रुमालाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. तो छोटासा रुमाल आजच्या काळातला त्या खोट्या स्क्रीनशॉटसारखं काम करतो, जो व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर पसरवला जातो आणि जो कोणत्याही संदर्भाविना एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि इथेच माणसाच्या मेंदूची एक अत्यंत कमकुवत बाजू उघड होते. याला मानसशास्त्रात कन्फर्मेशन बायस किंवा पुष्टीकरण पूर्वग्रह म्हणतात. अच्छा, म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं की जेव्हा एखाद्या व्यक्तीने मनात आधीच एखादी गोष्ट खरी मानलेली असते
तेव्हा ती व्यक्ती फक्त त्याच गोष्टींकडे आणि पुराव्यांकडे लक्ष देते जे तिच्या संशयाला किंवा विश्वासाला पुष्टी देतात. बाकीचे सर्व पुरावे, मग ते कितीही तार्किक असोत, आपला मेंदू सरळ नाकारतो. आयागोने ओथेल्लोच्या मनात संशय आधीच पेरला होता. त्यामुळे जेव्हा तो रुमाल कॅसिओकडे दिसतो तेव्हा ओथेल्लोचा मेंदू त्याला एक ठोस पुरावा मानतो. आयागोने ओथेल्लोला मारण्यासाठी कोणत्याही बाह्य शस्त्राचा वापर केला नाही. त्याने ओथेल्लोच्याच मनाला त्याचं सर्वात मोठं शत्रू बनवलं. यालाच मानसिक छळ म्हणतात. मग पुढे काय होतं? या संशयाचा, या पेरलेल्या विषाचा परिणाम म्हणून ओथेल्लोच्या वर्तनात काय बदल होतो? कारण ज्या माणसाच्या मनात इतका भयानक संशय घर करून बसलाय, तो काही सामान्य माणसासारखा वागू शकत नाही. नाहीच. आणि इथेच या कथेचा सर्वोच्च बिंदू किंवा क्लायमॅक्स सुरू होतो, जो खरोखर अत्यंत हृदयद्रावक आहे. हळूहळू ओथेल्लोच्या मनात मत्सर आणि राग इतका वाढतो की त्याची तार्किक विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. तो शारीरिकदृष्ट्या कितीही ताकदवान असला तरी मानसिकदृष्ट्या तो पूर्णपणे खचतो. बापरे. तो डेस्डेमोनावर विश्वास ठेवणं पूर्णपणे सोडून देतो. तो तिला सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक देऊ लागतो. संशय एका काळ्या ढगासारखा त्याच्या विचारशक्तीवर पसरतो आणि शेवटी काय? रागाच्या आणि मत्सराच्या एका भयंकर भरात तो आपल्या स्वतःच्या निष्पाप आणि प्रेमळ पत्नीचा, डेस्डेमोनाचा खून करतो. हे खूपच भयानक आहे. पण मला इथे एक गोष्ट अजूनही सतावतीये आणि कदाचित हे ऐकणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल. कोणता? ओथेलोने डेस्डेमोनाशी थेट संवाद का नाही साधला? म्हणजे तुझा रुमाल कॅसिओकडे कसा गेला, असा साधा प्रश्न तो तिला विचारू शकला असता ना. त्याने आयागोसारख्या माणसावर अंधाळा विश्वास ठेवला, पण जिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता तिच्यावर मात्र त्याने अविश्वास दाखवला. असं का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. यामुळे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा निर्माण होतो आणि हाच या संपूर्ण चर्चेचा आणि नाटकाचा गाभा आहे. जेव्हा संशय आणि असुरक्षितता एकत्र येतात ना, तेव्हा सर्वात आधी संवादाचा पूल नष्ट होतो. ओथेल्लो डेस्डेमोनाशी थेट बोलू शकला नाही, कारण त्याला सत्य ऐकण्याची भीती वाटत होती. भीती? हो, त्याला वाटत होतं की ती खोटं बोलेल. जेव्हा एखादा माणूस कन्फर्मेशन बायसच्या आहारी जातो, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीचं स्पष्टीकरण ऐकण्याच्या मनस्थितीच नसतो. ओथेल्लोने चुकीच्या व्यक्तीवर, म्हणजेच आयागोवर विश्वास ठेवला, कारण आयागोने त्याची असुरक्षितता ओळखली होती. अच्छा. आणि तो ओथेलोला तेच सांगत होता जे ओथेलोच्या असुरक्षित मनाला ऐकायचं होतं. आणि या एका चुकीमुळे तो स्वतःच्याच हाताने आपलं जग नष्ट करतो. कारण खरी शोकांतिका तर खून केल्यानंतर सुरू होते ना. हो, अगदी. डेस्डेमोनाचा जीव घेतल्यानंतर जेव्हा इतर लोकांकडून सर्व गोष्टींचा उलगडा होतो, तेव्हा ओथेलोला समजतं की आयागोने त्याला कसं पद्धतशीरपणे फसवलं होतं. त्याला हे सत्य समजतं की डेस्डेमोना पूर्णपणे निरपराध होती आणि तो रुमाल हा केवळ आयागोच्या कटाचा एक छोटासा भाग होता. हे सत्य पचवणं ओथेलोसाठी अशक्य होतं. प्रचंड अपराधीपणाच्या भावनेतून, एका निष्पाप जीवाचा बळी घेतल्याच्या दुःखातून ओथेलो स्वतःचंही जीवन संपवतो. एका शूर आणि बलाढ्य सेनापतीचा केवळ एका खोट्या संशयापायी असा भयानक अंत होतो. हे आपल्याला सिद्ध करून दाखवतं की कोणत्याही प्रेमाच्या किंवा मैत्रीच्या नात्यात विश्वास हाच सर्वात मोठा आणि भक्कम पाया असतो. अगदी खरंय. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर विश्वासाशिवाय कोणतंही नातं हे पत्त्यांच्या बंगल्यासारखं असतं, जे संशयाच्या एका हलक्याशा वाऱ्यानेही कोसळून पडू शकतं. तुम्ही कितीही हुशार, पराक्रमी किंवा तर्कशुद्ध विचार करणारे असा, भावनांच्या वादळात आणि चुकीच्या माहितीच्या जाळ्यात माणूस स्वतःला हरवून बसू शकतो. ओथिल्लो हे नाटक तब्बल 400 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं असलं तरी ते आजच्या काळातही तितकंच ताजं आणि संबंधित वाटतं. कारण तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी भावनांचं आणि असुरक्षिततेचं मूळ तेच राहतं. हो ना. आणि हीच गोष्ट आजच्या या सखोल चर्चेतून आपण प्रकर्षाने पाहिली आहे. कशी केवळ काही माहिती, आणि तीही चुकीची माहिती, एका माणसाला त्याच्या शिखरावरून थेट विनाशाच्या गर्तेत ढकलून देऊ शकते. अगदी बरोबर. फक्त ज्ञान असणं पुरेसं नाहीये, तर सत्याची पारख असणं, योग्य आणि अयोग्य यातला फरक समजणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनातील असुरक्षितता ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे यातून अधोरेखित होतं. ओथेल्लोची कथा ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नसून ती मानवी स्वभावाचा एक आरसा आहे. तो आरसा आपल्याला दाखवतो की जेव्हा आपण संवादापेक्षा संशयाला प्राधान्य देतो, तेव्हा आपण स्वतःच्याच विनाशाला आमंत्रण देत असतो.
नक्कीच. आणि म्हणूनच आजचा आपला हा सखोल चर्चेचा भाग संपवताना मला एका नव्या आणि थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या विचारावर लक्ष केंद्रित करायचं आहे. सांगा. आपण पाहिलंय की 16व्या शतकात एका साध्या रुमालाने आणि काही खोट्या शब्दांनी एवढा मोठा विध्वंस घडवून आणला. पण आज आपण अशा एका डिजिटल जगात जगत आहोत जिथे केवळ एक रुमाल नाही तर डीप फेक तंत्रज्ञान, खोटे ऑडिओ, हुबेहूब वाटणारे मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि अत्यंत चालाखीने तयार केलेले खोटे पुरावे अगदी सहज निर्माण केले जाऊ शकतात. हो, हे खूपच धोकादायक आहे. खऱ्या आणि खोट्यातला फरक ओळखणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अशावेळी एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो की आपण सगळेच नकळतपणे ओथेल्लो बनण्याच्या मार्गावर तर नाही आहोत ना. आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या, आपल्या कानात सतत खोट्या गोष्टी सांगणाऱ्या आधुनिक काळातल्या आयागोला ओळखण्याची क्षमता आपल्यात आहे का? हा आयागो आजच्या काळात कदाचित एखादी व्यक्ती नसेलही. तो आपल्याला सतत ठराविक प्रकारची माहिती दाखवणारा एखादा इंटरनेटचा अल्गोरिदम असू शकतो किंवा एखादी फेक न्यूज पसरवणारी यंत्रणा असू शकते जी आपल्या असुरक्षिततेचा आणि पूर्वग्रहांचा फायदा घेत आहे. अगदी विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. आपल्या नात्यांना या आधुनिक संशयाच्या आणि चुकीच्या माहितीच्या विषापासून वाचवण्याची तयारी आपली आहे का, यावर श्रोत्यांनी नक्की विचार करायला हवा. आजच्या या प्रवासात सामील झाल्याबद्दल खूप खूप आनंद वाटला. असाच एक नवीन आणि विचारप्रवर्तक विषय घेऊन आपण पुन्हा भेटू.